आम्ही गिरनारला आलेलो होतो. हे जे हॉटेल आहे हे हॉटेल घेतलेलं आहे, ठीक आहे. ह्याच्यात रूम बुक केलेली आहे आणि हे हॉटेल खूप चांगला आहे. हॉटेल रूमसुद्धा इकडची चांगली आहे, ठीक आहे. नाश्ता करायला इथेच बाजूला आहे हॉटेलमध्येच. करा इकडेच घ्या, रूम चांगले आहेत, हॉटेलसुद्धा चांगलं आहे. चल आतमध्ये. 2 माळ्यावर आम्ही रूम घेतलेला आहे. हॉटेल खूप छान हॉटेल आहे हे. इथे आमचा रूम आहे 210 नंबर. हॉटेल आहे, छानपैकी हॉटेल आहे. AC आहे, टेबल आहे छोटा बसायसाठी, बॅड वगैरे खूप छान, एक्स्ट्रा गादी पण देतात त्याच्यामध्ये. आणि TV वगैरे तुम्हाला. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलोय ना तिथे जेवायची सिस्टम आहे ना नवीन आहे, म्हणजे इकडे तरी पहिल्यांदा मी असं बघितलं आहे. हे त्यांना करिश्मा सगळं वेगवेगळं आहे ना. हां सगळं वेगवेगळं आहे, म्हणजे स्पेशल कसं आहे बघा. हे खिचडी सलाड पूर्ण काठेवाडी आहे, जसं आपलं विरारला भेटतं ना तसं. ही कढी, मिक्स भाजी आणि शेव मला काय त्यांचे छान आहे, मजा वाटणार आहे काहीतरी. हे बघा हे नवीन, ही मोठी रोटी ज्वारीची, ही चपाती आणि पापड आणि अजून काहीतरी. हा नाही तीच रोटी. एवढं सगळं सिस्टम आहे, म्हणजे बुफे पूर्ण टाईप सिस्टम आहे बघा याच्यामध्ये ना. छानपैकी मजा येणार आहे आज खायला. आराम बिराम केलं. आता ट्रेन आहे 1 वाजताची. आता चाललो आहे आम्ही परत आमच्या. पण दर्शन खूप छान झालं आणि जरा पण थोडं काय दुखले पण नॉर्मल काय सगळं वाटत नाही. एवढं 10,000 15,000 पुण्यामध्ये एवढं सुविधा झालं पण काय वाटत नाही. लोक तेवढं दाखवत पण देतात. हे दामोदर कुंड आहे गिरनारला बाजूलाच्या 1/2 किलोमीटरवर. आले तर नक्की इथे या दामोदर कुंडावरती. छानपैकी आहे, मस्त आहे. हे असं आहे हे दामोदर कुंड, ठीक आहे. गिरनारच्याच बाजूला आहे दामोदर कुंड. हे पण एक तीर्थस्थानच आहे. इथे येऊन आंघोळ करायचे असते बोलतात. त्याच्याने तुमचे पाप पुण्य काय असेल ते पण वाहून जातात आणि इकडे अस्थि विसर्जन पण होतं. आणि पाण्यामध्ये बोलतात की एकदा आंघोळ करावी, म्हणजे तुमचे पाप पुण्य कमी होतात, म्हणजे पाप कमी होतात.